भारतात आलेल्या इराणी जहाजावर अमेरिकेने हल्ला केल्याची सध्या चर्चा सुरू आहे. पण भारतीय सरकार मात्र नेहमीप्रमाणे शांत आहे. देशात काहीही मोठं घडलं तरी आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. हेच नेहमीचं वाक्य त्यांचं असतं ठरलेलं. अमेरिका काहीतरी करेल, त्यावर बोलायला आपल्या नेत्यांची जीभ नेहमी जडच आहे. काय कारण आहे ते त्यांचं त्यांनाच माहिती. म्हणजे अशी परिस्थिती, एवढी भीतीदायक परिस्थिती पहिल्यांदाच भारतावरती आलेली असावी. म्हणजे आपण कशातच नाहीये, पण आपण कुठल्याच मुद्द्यावरती मत सुद्धा मांडत नाहीये. म्हणजे अगोदर जगात कुठेही काही झालं तरी भारताची एक भूमिका असायची, तटस्थ असायची, कधीतरी कोणाच्या बाजूने झुकलेली असायची. पण आता ती तटस्थही नाहीये आणि कोणाच्याही बाजूने झुकलेली सुद्धा नाहीये, तर ती भीतीने वाकलेली आहे. ह्या अशा भूमिका का झालेल्या आहेत हे कदाचित सर्वांना माहिती आहे. इप्स्टीन फाईल बद्दल तर बोलायलाच नको आपण. आता इराणचे आणि आपले संबंध 2000 वर्षापूर्वीचे. इस्रायलचा जन्म आता झालाय. अमेरिका ही 17व्या-18व्या शतकातलीच आहे. पण भारत हा सिंधू नदीचा प्रदेश आणि इराणचा भाग, जिकडे मेसोपोटेमिया वगैरे ज्याला म्हणायचं, आणि आपली हडप्पा संस्कृती यांचा अगोदर बराच व्यापार झालेला आहे, त्याचे पुरावे आहेत. ते मित्रराष्ट्र आपलं 2-3 हजार वर्षांपासून आपले त्यांचे संबंध आहेत. परराष्ट्र धोरण संतुलित ठेवणं वगैरे सगळं मान्य आहे. पण कधी कधी स्पष्ट भूमिका घेतलीच पाहिजे. आपल्या पाठीचा कणा ताठ आहे हे त्यातून दिसतं. पण कदाचित आजकाल बॅले डान्स वगैरे चालू असतो, त्यामुळे पाठीचा कणा हा खूपच लवचिक झालाय. लवकरच ह्याच्यावरती उत्तर अपेक्षित आहे. बघूया सरकार काय करतं ते.